पासून करूयात. या निवडणुकीमध्ये तुमचा मुलगा आणि मुलगी हे दोघंही आपापलं नशीब आजमावत आहेत. संतोष दानवे आहेत, भोकरदन म्हणून लढत आहेत. दुसऱ्यांदा तिसरी ही त्यांची निवडणूक आहे. त्यांच्या विरोधात तुमचे पारंपरिक विरोधक चंद्रकांत दानवे हे उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुमची मुलगी संजना जाधव या कन्नडमधून उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना उदयसिंग राजपूत आणि हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान आहे. खरं तर कौटुंबिक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडत नाही, तो विचारणारही नाही. मात्र नवरा बायको आमने सामने असल्याची सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या दोन जागांबद्दल तुमची काय भूमिका? आता हे बघा, हे राजकारण नाही. आत्ताच बहीण भाऊ बी एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. 1990ला मुलगी आणि वडील एकमेकाच्या विरुद्ध उभे होते. आत्राम वडील आणि मुलगी उभी आहे. राजकारणात या विषयावर मी तर बोलणार नाही, पण हे काही आमच्या एवढ्या मोठ्या लंब्या राजकारणात अशा घटना मी अनेक पाहिलेल्या आहेत. त्यामुळं आता या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे. तसं पाहिलं तर चॅनलसमोर या विषयात मी काही बोलणारही नाही. ते त्यांचं लढत आहेत, ते लढतील. पण भोकरदनमध्ये तो काही माझा मुलगा आहे म्हणून त्याला पार्टीने तिकीट नाही दिलं. मुलगा तर जरूर माझाच आहे, पण 2 वेळेस यशस्वीपणानं त्यानं मतदारसंघामध्ये काम केलं, कार्यकर्त्याचं संघटन केलं. पक्षाशी आमचं कुटुंब एकनिष्ठ आहे जनसंघाच्या काळापासून. केवळ एकनिष्ठच नाही तर पक्षाला यश पण मिळवून दिलं. मी 7 वेळेस आमदार खासदार राहिलो, तो 2 वेळेस राहिला. आमच्या कुटुंबात 9 वेळेस आमदारकी खासदारकी आहे. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा जो काही संच आहे आमच्याजवळ, तो एकदम चांगला आहे. तो जिंकेल, आम्हाला वाद नाही आहे.